लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला या मतदारसंघात 40,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं। याच मताधिक्यामुळे शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या असून परिणामी पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या बैठका आणि मेळाव्यामध्ये माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचं नाव पुढे केलं जाते। लोकसभा निवडणुकीत आपल्याच मित्रपक्षाला मिळालेलं यश शिवसेना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कामाला लागली। जिल्हा परिषद गेली 25 वर्षे आमच्या ताब्यात आहे। मधला थोडासा काळ जर सोडला तर पंचायत समिती तेवढीच वर्षे आमच्या ताब्यात आहे। नगरपालिका सुद्धा ही टर्म जर सोडली तर नगरपालिका पूर्णपणे आमच्या ताब्यात होती। गेल्या 5 टर्म मधला तुम्ही जर रेशो बघितला तर 3 टर्म आमदार मी स्वतः या ठिकाणी राहिलेलो आहे। माझा पराभव झाला तो अत्यंत निसटता पराभव झाला आणि त्यामुळे गेली 25 वर्षामध्ये जालन्यातली जनता ही पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहिलेली आहे। काँग्रेस आणि शिवसेनेच्या या सरळ लढतीमध्ये मित्र पक्षांची भूमिका सुद्धा निर्णायक ठरणार आहे। स्थानिक पातळीवरती या दोन्ही पक्षांना सारख्याच अडचणीला सामोरे जावं लागेल हेही तितकंच खरं। बरोबर आहे की मोदीचा लाट होता आणि आमच्या मतदारसंघातून भाजपला लीड फार मोठ्या प्रमाणात भेटलं। गेल्या 20 वर्षापासून आज जालना शहर पाण्यासाठी फार परेशान होतं। आता ते परेशानी मी दूर केलं। 89 किलोमीटरपासून जायकवाडीहून जालन्यापर्यंत मी पाणी आणलं आणि प्रत्येक घरात आम्ही कनेक्शन दिलं। माझा कॉन्फिडन्स मी पुन्हा येण्याचं फक्त एकच आहे की पाण्यामुळे पुन्हा मी निवडून येणार आहे। इतर पक्षाच्या तुलनेत सध्या तरी शक्ती प्रदर्शनात शिवसेनेनं आघाडी घेतली असून स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण ऐन पावसाळ्यात तापायला लागले। मात्र असं असलं तरी मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यामध्ये एकवाक्यता नसल्याचं दिसून आले। त्यामुळे शिवसेनेला भाजपच्या स्थानिक नेत्यांना पुन्हा विश्वासात घेण्याची नव्यानं कसरत करावी लागेल। गेल्या अनेक दिवसापासून पक्षाच्या विविध बैठका आणि मेळाव्यांनी सध्या शहर गजबजून गेले। अर्थात या निवडणुकीमध्ये नेमके मुद्दे काय असतील, या निवडणुकीचे नेमके वैशिष्ट्य काय असतील हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर काही पत्रकार आणि ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना आपण याबाबत विचारूया। मला सांगा सर की ही लढत नेमकी कशी असणार आहे? लोकसभा आणि विधानसभा यांचे प्रश्न वेगळे आहेत। ही जी विधानसभा ही स्थानिक प्रश्नाला जास्त प्राधान्य देणारी असेल आणि जालना शहराचे स्थानिक प्रश्नांचा विचार केला तर मला वाटतं भारतामध्ये हा पहिला जिल्हा आहे की गेल्या 14 महिने रस्त्याचे लाईट रात्री बंद असतात। दुसरं पाण्याचे प्रश्न या ठिकाणी आहे। जायकवाडीहून पाणी घेतलेलं आहे आपण, परंतु बिल भरण्यासाठी लोकांच्या जवळ पैसे नाहीत या नगरपालिकेकडे। तिसरं सिडकोचा प्रश्न गेल्या 5 वर्षापासून जवळपास जागा बदलण्याहून हा बंद पडलेला आहे। तिसरं जालना शहरामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री जवळपास 70% जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। जे आहे तिथेही खंडणी आहे आणि हे सगळे प्रश्न चालू आहेत आणि त्यामुळे जालन्यातील लोक पूर्ण वैतागलेले आहेत। साधारणपणे गेल्या 25 वर्षापासून 2 पक्ष आणि 2 व्यक्तीचं इथं राज्य चालतं आहे। येणाऱ्या लोकांना पर्याय पाहिजे, पण 25 वर्षापूर्वी जे प्रश्न होते तेच प्रश्न आजही कायम आहेत। 25 वर्षापूर्वी पाण्याची जेवढी व्यवस्था होती तेवढीच आज आहे। थोडाफार बदल झाला तरी लोकांना बदल पाहिजे, परंतु बदलामध्ये येत असताना आजही येणारी निवडणूक 2च व्यक्ती समोर येतात, त्यांच्यामध्येच होईल आणि त्या 2 पक्षात होईल असं वाटतं। तिसरा पर्यायाला तर लोक निवडायला तयार आहेत, पण असा पर्याय लोकांच्या समोर आणखी सापडत नाहीत। परंतु स्थानिक प्रश्न इतके भयानक अशा प्रकारचे आहेत की अन्याय सहन करणारी जनता म्हणून गिनीज बुकमध्ये जालन्याचं नाव असावं असा विचार इथं केला जातो। इथल्या नेतृत्वाने जिवंत माणसापेक्षा मेलेल्या माणसाचाच विचार जास्त केलेला दिसतो। इथं इतकी चांगली स्मशानभूमी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये इतकी चांगली आहे की इतकी अशी स्मशानभूमी महाराष्ट्रामध्ये कुठेही नसेल, कारण माणूस मेल्यानंतर त्याची सोय व्हावी। जिवंत माणसांच्या प्रश्नाला थोडं कमी प्राधान्य दिलं असं मला वाटतं इथं, आणि त्यामुळं स्थानिक प्रश्नावरच ही निवडणूक होणार आहे। या ठिकाणी भाजपला जवळपास लोकसभेला 30,000पेक्षा अधिक मताधिक्य मिळालेले या विधानसभा परिक्षेत्रातून, त्यामुळे लोकसभेचा प्रभाव या विधानसभेवरती किती जाणवेल हे पण आपण जाणून घ्या। मला सांगा सर की मोदी लाटेचा इफेक्ट इथे काही होऊ शकतो? मोदी लाटेचा इफेक्ट इथं होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण मोदी लाट ही जी आलेली आहे ते देशाच्या प्रश्नावर आलेली आहे आणि विधानसभा इलेक्शनमध्ये स्थानिक प्रश्नांना जास्त वाव मिळतं। त्याच्यामुळे मोदीची लाट इथे काम करेल असं मला वाटत नाही। इथली समस्या जी आहे स्थानिक समस्या त्याचं निराकरण जो कोणी करणार आहे त्यालाच हे
हे मत मिळणार आहे. ती सामाजिक स्थिती नेमकी काय आहे ते सुद्धा आपण जाणून घ्या. सर, मला सांगा की सामाजिक परिस्थिती किती इफेक्ट करू शकते या निवडणुकीवर? या मतदारसंघात मागील 5 निवडणुकांपैकी 3 वेळेस शिवसेना आणि 2 वेळेस काँग्रेस विजयी झालेले आहे. त्यामुळे इथली जी जनता आहे ती सातत्याने एकाच पक्षाबरोबर राहते असं म्हणता येत नाही. 10 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, त्याच्यानंतर काँग्रेस आलं, काँग्रेसचे आमदार राहिल्यानंतर परत शिवसेनेचे आमदार इथं आले आणि त्यानंतर 2009मध्ये म्हणजे मागच्या निवडणुकीत परत काँग्रेसची सत्ता आली. जालना मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथला 35% मतदार हा ग्रामीण भागात आहेत. मोठा भाग हा शहराचा आहे. आज जवळपास 2,80,000च्या आसपास इथले मतदारांची संख्या असून तिथले 2 लाख मतदार हे शहरातले आहेत. त्याच्यामुळे ग्रामीणपेक्षा शहरी मतदार अधिक असलेला हा मतदारसंघ आहे आणि मुस्लिम दलित मतदारांचं जालना शहरामध्ये प्राबल्यही बऱ्यापैकी आहे. पक्षी पातळीवरती गेल्या 5 वर्षातला जर आपण अनुभव बघितला तर दोन्ही पक्षांकडून आम्ही चांगलं काम केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे मतदारांपुढे 2च पर्याय असणार आहेत. त्यामुळे आता मतदारांना नेमकं कुणाच्या बाजूने कल द्यायचा हे वेळच ठरवणार आहे. रवींद्र मुंडे, ABP माझा, जालना.